सण असो, पूजा असो किंवा देवासाठी खास नैवेद्य असो, मी आज तुम्हाला एक अशी खीर दाखवणार आहे जी दिसायला सुंदर, चवीला अप्रतिम आणि तितकीच पौष्टिक असेल. तर आज आपण बनवणार आहोत राजेशाही चवीची मखाना खीर. मखाना म्हणजेच फॉक्सनट. हलकी, चविष्ट आणि आरोग्यदायी. चला तर मग सुरू करूया. यासाठी आपण घेतलंय 1 वाटी मखाना, अर्धी वाटी साखर, हे काजू आणि बदाम घेतले, थोडे पिस्ता घेतले, हे केशराच्या काड्या घेतले, तूप आहे आणि हे आपण वेलची जायफळाची पूड करणार आहोत आणि हे अर्धा लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध घेतलंय. नैवेद्यासाठी आपण तांदळाची किंवा शेवयाची खीर तर नेहमीच करतो. कधीतरी अशी आपली ही मखाण्याची खीर करून बघा, सगळ्यांना नक्कीच आवडेल. आता प्रथम आपण इथे दूध गरम करायला ठेवूया. प्रत्येक गोड पदार्थामध्ये हमखास वापरली जाणारी आपली वेलची जायफळाची पूड कशी करायची ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आता आपण हे घेतले 10 ग्राम, म्हणजे 1 तोळा आपण ही वेलची घेतली, तर 10 ग्राम वेलचीला आपण 1 जायफळ घेतले. तर ते पॅन मध्ये आपण ही वेलची टाकणार आहोत आणि तिला आपण आता गरम करून घेणार आहोत. आपल्या वेलचीचा थोडासा रंग बदलला की आपण त्याला काढून घेणार आहोत. आता हे आपलं जायफळ आहे ते आपण थोडंसं फोडून घेऊया. असं फोडल्यामुळे जायफळ चांगलं आहे की नाही तेही आपल्याला कळतं आणि मिक्सरला लावणंही सोपं जातं. वेलची जी आपण भाजून घेतली होती ती पूर्ण अशी गार होऊ द्यायची आणि त्यात हे जायफळ टाकूया. तर मिक्सरचं आपण हे कोरडं भांडं घेतलंय, त्यामध्ये ही आपण वेलची आणि जायफळ टाकूया. यामध्ये आता 2 चमचे आपण साखर टाकणार आहोत, म्हणजे ती छान बारीक होते. आता हे आपण मिक्सरला लावणार आहोत. अशी आपल्या वेलची जायफळाची पूड ही मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतली आहे. आता तिला आपण चाळून घेऊया. असा हा आपला उरलेला जो चोथा आहे तो टाकून न देता आपण चहा पावडरच्या डब्यात टाकून ठेवला तर आपल्या चहालाही छान सुगंध येतो. तर अशा प्रकारे आपली ही वेलची जायफळाची पूड तयार आहे. ती हवाबंद डब्यात जर तुम्ही ठेवली तर ती छान टिकते. आता थोड्याशा तुपावर आपण आपले काजू बदाम भाजणार आहोत. हे आता आपण अख्खेच ठेवले कारण नंतर आपण त्यांना मिक्सरला लावणार आहोत. आता आपण यांना काढणार आहोत. आता या थोड्याशा तुपावर आपण हे मखाने भाजून घेऊया. मखाने आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजणार आहोत. छान भाजून झाले त्यांना आपण काढून घेऊया. इथे आपण आपलं दूध गरम करायला ठेवलंय आणि हे आपण भाजलेले मखाने आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया. थोडेसे मखाने असेच ठेवूया. मखाण्यांबरोबर आता हे काजू बदामही याच्यात टाकू. आपण जाडसर भरट करणार आहोत. अशी जाडसर अशी आपण भरट केली त्याची. आपलं दूध तापतंय तोपर्यंत आपण पिस्त्याचे पातळ पातळ तुकडे करून घेऊया. हे तुकडे आपण नंतर वरून खिरीवर गार्निशिंग साठी वापरणार आहोत. दूध छान उकळलंय त्यामध्ये आपण ही आता अर्धी वाटी साखर घालूया. थोडं केशर घालूया म्हणजे रंग छान येईल. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये आपण हे काजू बदाम मखाण्याची जी भरट केली आहे ती घालूया आणि ढवळून घेऊया. छान आपण आता उकळून घेणार आहोत.
थोडे आपण अख्खे मखाने ठेवले ते त्यात घालूया. छान उकळून घेऊया. शेवटी आपण त्यात थोडी वेलची जायफळाची पूड घालणार आहोत. आपलं दूधही आटलंय आणि पाहू शकता यात आपली खीर तयार झाली. त्यावर आपण हे पिस्ता घालणार आहोत. तर अशी ही आपली राजेशाही मखाना खीर तयार आहे. तुम्ही ही सणावाराला, नैवेद्याला किंवा आपला उपवास असेल तरीही खायला केली तरी चालू शकते. तेव्हा तुम्ही नक्की करून बघा आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रहाटे काकी या चॅनलला सबस्क्राईब करा.